पालघर जिल्हा आणि गुजरात सीमावर्ती परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संजान परिसरातील अनेक कुटुंबाला पुराचा फटका बसला। संजान कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांनी संकटाच्या काळात धैर्य दाखवत एकमेकांना मदतीचा हात दिला। पुराच्या पाण्यात अडकलेल्या वसाहतीतील 85 नागरिकांना तरुणांनी रात्रभर प्रयत्न करून सुरक्षित बाहेर काढलं। तसेच लगतच्या कंपनीतील 25 कामगारांचीही दोऱ्या, टायर ट्यूब, बांबू आणि उपलब्ध साहित्याच्या मदतीने सुटका करण्यात आली। पूर ओसरल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये परतलेल्या पूरग्रस्तांना शारदा प्रतिष्ठान मुंबई आणि ग्रेस हार्वेस्ट मुंबई यांच्या वतीने कॅनुसा कॉन्व्हेंट तलासरीच्या सहकार्याने अन्नधान्य, गॅस शेगडी, ब्लँकेट, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचं वाटप करण्यात आलं। पूरग्रस्तांना आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येईल असं शारदा प्रतिष्ठानचे डॉक्टर सचिन खरात यांनी सांगितलं। या मदत कार्यात कॅनुसा कॉन्व्हेंटच्या सिस्टर शालिनी डिसोजा, ग्रेस हार्वेस्टचे सूर्यनारायण तसेच शारदा प्रतिष्ठानचे कांती जाधव आणि मनीष सावंत सहभागी झाले होते। या पावसात तुमचं जे नुकसान झालं ते नुकसान काय काय झालं आणि सरकारने तुम्हाला काय काय दिलेलं आहे, म्हणजे मदत काय केली? सरकारने आम्हाला काही जेवण पाणी आणि राशन दिलं सरकारने। आणि 22 तारखेला आम्ही म्हणजे जास्त पाणी भरलं असं आमच्या घराच्या वरती पाणी गेला, तर आम्ही कंपनीच्या बाजूने आम्ही बाहेर निघालो सगळेजण। आणि आम्हाला म्हणजे सरकारी शाळेत नेऊन ठेवलं, त्याने आम्हाला जेवण पाणी दिलं। आणि दुसऱ्या दिवशी नंतर सिस्टरांनी कॉन्व्हेंट सिस्टर आल्या आमच्या इकडे, त्यांनी पण आमच्यासाठी फार मदत केली। आणि आम्हाला म्हणजे जे पाहिजे ते सिस्टरांनी पोहोचवलं आमच्या इथे। आणि दुसऱ्या लोकांनी पण आम्हाला मदत केली। आणि कोणाचे गॅस वाहून गेले, फ्रीज वाहून गेले, घराची पत्र पण फुटून गेलेली होती, तर आम्हाला सरकारकडून भेटले। आम्हाला एकूण किती कुटुंब आहेत तुमचे? आमच्याकडे 22 कुटुंब आहेत। सगळ्यांची घरं फिरले, सगळ्यांच्या घराच्या वरती पाणी होता। आणि ही जी आता कॉलनी आहे ही कुठली आहे? सगळे तुमची लेप्रेसी कॉलनी, लेप्रेसी कॉलनी, लेप्रेसी कॉलनी, संजान लेप्रेसी कॉलनी।